बॅक टू बॅक 3 चौकार इथे आयकॉन खेळाडूवरती इथे मैदानाच्या आतमध्ये इथे क्षेत्ररक्षण बहारदार आहे, क्षेत्ररक्षण बहारदार आहे. तिथं बसवा एक जण बाहेर थँक्यू म्हणलं का त्याला फक्त हात करायचा खाली एक जण आपला तिथं खुर्ची घेऊन बसवायचं एवढा खर्च करून तुम्ही ओके तिथं खुर्ची घेऊन काय सांगतो बोल ना. प्रेक्षक राजांनो कळवा काय चेंडू सेफ आहे. एक मिनिट प्रेक्षक राजा मित्रांनो कळवा तिथे काय बॉल अडवलाय. सचिन भाऊ चेंडू अडवला गेलाय, फील्ड केलाय. चला पुढे कंटिन्यू करा. डीआरएसचा काही विषय नाही दादा. इथं पहिलेच आम्ही सांगितलं डीआरएसचा इथं कसल्याच प्रकारचं कुणीच ऑब्जेक्शन घेतलं जाणार. डीआरएस होणारच नाही. डीपी सर ओ दत्ता पवार सर आडवला बॉल काला तुम्ही आता मॅच थांबवता. कंटिन्यू करा ना मॅच. मयूर मयूर अरे प्रेक्षकांनी सांगितलंय बोला अडवलंय तर अडवलंय ना. काय करताय तुम्ही. मित्रांनो हा सर्व देखणा सोहळा आपल्यासाठी या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचं जे काही डिसिजन असेल ते तुम्हाला मान्य करणंच आहे. आणि त्या ठिकाणी असं नाही की प्रेक्षक राजा देखील नव्हता. प्रेक्षक राजांनी देखील कळवले त्या ठिकाणी की चेंडू अडवला गेला सेफ आहे. त्यामुळे सर्वांना विनंती असेल पंतांच्या निर्णयाचा नक्कीच तुम्ही या ठिकाणी आदर करा. हा सर्व देखणा सोहळा तुमच्यासाठी या ठिकाणी संपन्न होतोय. आज जर आपण पाहिलं तर आयोजकांनी अपार मेहनत कष्ट या स्पर्धेसाठी घेतलेत. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्या 25 धावा आहे. षटक क्रमांक 3 ला इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती देवा आलाय. देवाला आपण पाहतोय देवाला इथे चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ऑन स्ट्राईक मयूर आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती मावळ भूषण दत्ता पवारला देखील आपण पाहतोय. दत्ता पवारचा झंझावात इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे मयूरच्या बॅटमधून फटका खेळला. क्षेत्ररक्षक खूप लांब वरती आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावाचा शिवरायांचा छावा मिळाला धावाचा खणखणीत षटकार आहे. आज जर आपण पाहिलं तर प्रेक्षक राजांसाठी लकी ड्रॉ साठी 5 कूलर देखील या ठिकाणी आपण पाहतोय. कोणचे भाग्यवान 5 प्रेक्षक राजा असतील. दुपारी 2 वाजल्यानंतर कुपन चालू होतील. तर 4:30-5 वाजेपर्यंत ते कुपन चालू असतील. याची देखील दखल घ्या.
इथे पुन्हा एकदा चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर खाड्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा इथे 4. आलाय खणखणीत चौकार. 35 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. एकच सिंगल आहे. बॅकअप साठी त्या ठिकाणी खेळाडू नाही. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पळून पूर्ण केला. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 37 धावा आपण पाहतोय तिथे स्कोर कार्ड वरती बनवलं गेलं. 37 ऑन बोर्ड. इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावे. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय आणि स्कोर कार्ड 38 धावा. पुन्हा एकदा मयूरच्या बॅट मधून फटका. फर्स्ट लाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टेकन. व्हेरी गुड कॅच. अफलातून झेल इथे मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय आणि संपलाय बॅटर मयूरचा खेळ. विकेटचं पतन. बॅटर बाद आहे. डीजे पडवळ. डबल 5+. इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. देवाला आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपला असेल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन आहे. इथे विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालं. आपण पाहिलं तर बॅटर बाद झालाय.
हॅलो. 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 सेहेचाळीस धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आहे. दत्ता पवार, इथे दत्ता पवारचा क्लास आहे. दत्ता पवारच्या बॅट मधून चेंडू जाईल कव्हर मध्ये, ठोकलाय खान खनिज षटकार. इथे दत्ता पवारच्या बॅट मधून षटकार आलाय. 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना. इथे पंचांकडे फार मोठं अपील आहे. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. आणि शेवटचा चेंडू इथे षटक क्रमांक 4 मधील देखील शिल्लक असेल. जिल्हा परिषद सदस्य 2026 या स्पर्धेचा देखना सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समोरच्या बाजूला आक्रमण झालंय. समोरच्या साईड स्क्रीन वरती ठोकलाय. दत्ता पवारचा वार दमदार इथे पाहायला मिळालाय आणि मिळतील धावा 6. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. षटकाराच्या मदतीने इथे स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 58 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात.
झाला स्कोर? 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 58 धावा इथे स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. हॅलो चेक. 20 आले 20. काय केलं परत तुम्ही आता? 2 वाईट 2 सिक्स 14 आले. हॅलो चेक. 2 मिनिट 58. 2 वाईट आहे, 2 षटकार आहे, एक सिंगल, एक डबल आहे आणि एक चौकार आहे. 20 धावा आल्यात. 12वा खेळाडू देखील तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काय आता जा होतं ना लक्ष सांग की. सचिन भाऊ थोडासा इथे सेटअपचा गडबड चालू आहे. सेटअप एकदा बसून द्या, व्यवस्थित होईल. आता काय आताच्या धावा सांगा. ओके. ओके तुम्ही चालू करा मॅच. स्कोअरवर मध्ये काही गडबड नाही, हे साऊंडचा गडबड चालू आहे फक्त. इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 59 धावा. 59 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्यात. षटक क्रमांक 5व्या क्रमांकाचा इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. जिल्हा परिषद चषक 2026 एकविरा क्रिकेट क्लब दहिवली आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्णानगरीच्या कार्यक्षम सरपंच दीपालीताई दीपकांना हुल्लावळे आणि मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनीलांना शेळके ताईंच्या माध्यमातून आपण जर बाहेर त्या स्पर्धेचा देखील सोहळा गेले 6 दिवस या ठिकाणी संपन्न झाला. आज या स्पर्धेचा 7वा दिवस चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. दिवस क्रमांक 7 अंतिम दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपकांना हुल्लावळे आणि भावी नाही तर आता प्रभावी जिल्हा परिषद सदस्य दीपालीताई दीपकांना हुल्लावळे ताईंची देखील उपस्थिती संध्याकाळच्या सत्रात या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. इथे दत्ता फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न दत्ता पवारचा इथे मैदानाच्या आतमध्ये फसलाय आणि स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिलं तर स्थिर असेल. 63 धावा आहे. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झाला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 69 धावा आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पडवळ डबल 5 साऊंड यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज आवाज प्रत्येक प्रेक्षकाच्या कानावरती पोहोचवण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. दत्ता पवारला इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दत्ता पवार डबल पॉवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि इथे पुन्हा एकदा दत्ता पवारचा वार डीप स्क्वेअर लेग मध्ये दत्ता पवारच्या बॅट मधून इथे ठोकलाय. खणखणीत षटकार आहे. डीजे 75 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 75 धावा इथे बनवल्या गेल्यात. 75 ऑन बोर्ड. या ओव्हरनी ब्रेक होईल मग डीजे तुम्हाला कोण लागेल तिथे लावा. हा देखील सोहळा या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न होतोय. षटक क्रमांक आता शेवटचा. देवाच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवलाय. देवा देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवाला देवाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आतमध्ये कसा आवाज आता आवाज येतोय. त्याचा आवाज येतो भरपूर. तुम्ही राऊंड मारा तिथे पुढे. एक राऊंड मारून ये ना तू अख्ख्या गोल राऊंड. राऊंड मारा टाइम पास. गाणी लावून गेला ना बाउंड्री मारल्यावर. इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पहिल्या चेंडूवरती प्राप्त झाली. दत्ता पवारला इथे आता स्ट्रायकिंग एंडला दत्ता पवारला आपण पाहतोय. दत्ता पवारच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहायला मिळाल्यात. 15 चेंडू आणि 41 धावा इथे दत्ताच्या बॅटमधून आल्यात. 76 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. पहिला सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. आज आयकॉन प्रत्येक संघामध्ये एक एक आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकामध्ये किती धावा इथे आता बनवल्या जातील. देवाटू दत्ता आणि दत्ताच्या बॅटमधून फटका इथे मैदानाच्या आतमध्ये फसला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टेकन व्हेरी गुड कॅच. टिपण्याचा प्रयत्न झाला. अगदी खाड्याला आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनवरून धावून पळत पोहोचला गेला, परंतु चेंडू अगदी खाड्याच्या हाताला फ्रेश झाला आणि तदनंतर जमिनीला देखील तो चेंडू ताण झाला. इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने 78 धावा आहे. दत्ताच्या बॅटमधून 16 चेंडू आणि 43 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आल्या. दत्ता पवारचा वार इथे मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या चेंडूमध्ये पाहायला मिळेल का. इथे दत्ता पवारच्या बॅटमधून समोरच्या बाजूला आक्रमण झालंय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ. चेंडू एक बहारदार सेल तिथे मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. हवेचा दाब, हवेचा वेग. ज्यावेळेस दत्ताच्या बॅटमधून चेंडू खेळला गेला ना मित्रांनो, त्यावेळेस असं वाटलं की हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु हवेच्या दाबामुळे त्या ठिकाणी चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्यामध्ये यश आलंय.
एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 79 धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 79 ऑन बोर्ड. 79 धावा आहे. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिले तर प्रेक्षकांची पावले या मैदानाच्या दिशेने आता चालू झालेत. इथे पुन्हा एकदा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 80 धावा आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. किती धावा इथे आता शेवटच्या चेंडूमध्ये बनवल्या जातील ते देखील पाहायचं. इथे पहा फटका तर मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप लांब वरती चेंडू जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. शेवट इथे गोड झालाय. पहिला डाव देखील समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 84 बनवल्या गेल्यात. 84 बनवायचे 85 धावसंख्येचं आव्हान इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. थँक्यू डीजे. या ठिकाणी पाण्याचे जार आलेत मित्रांनो. आपल्या मुख्य व्यासपीठासमोर प्रत्येक टीमला विनंती असेल आपापले पाण्याचे जार इथून मुख्य आमच्या व्यासपीठासमोरून घेऊन जा. या स्पर्धेचे देखील नियमावली आहे. ज्यावेळेस तुम्ही गार्ड परिधान करता त्यावेळेस ते गार्ड तुम्हाला मैदानाच्या बाहेरच परिधान करायचंय. जर तुम्ही विकेटच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये गार्ड परिधान करत असाल काढत असाल तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. याची देखील दखल घ्या. काल देखील पिंपोळी संघाला पण पॅनलाइज केलंय.
इथे डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून एकदा फक्त लढ म्हणा. इथे लढण्यासाठी 85 धावेचा पाठलाग करण्यासाठी बाबा टॉप स्कोर जरी द्या पाय 2 नंबरला आहे. एक नंबर कोण आहे? काहीतरी 5 का याला काल पुन्हा वारला काय वाटत जास्त आहे ना वाटतं. मुन्ना पिंपळे बघ. नेक्स्ट मॅच आपल्याला देखील पाहायला मिळेल. गोवित्री माफ करा बोरज आणि पिंपोळी या दोन संघादरम्यान इथे मॅच पाहायला मिळेल. जर संघ उपस्थित नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. इथे मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय. वैभवने इथे मैदानाच्या आतमध्ये सेल सोडलाय. झैल सोडलाय का मॅच सोडली ते देखील पाहावं लागेल, कारण ती क्रिकेटच्या पटलावरती बौर आणि पिपोळी दोन्ही संघ विनंती असेल मुख्य व्यासपीठासमोर या. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय. किरण आणि देवा शेडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवाला इथे आज कामगिरी करावी लागेल. 85 धावसंख्येचा हा डोंगर इथे सर करायचा आहे. इथे अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न देखील झाला. दत्ता पवारला देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुसगाव बुद्रुक करंडक या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटर हा किताब दत्ता पवारने मिळवलाय. त्या स्पर्धेमध्ये पराभूत जरी झाला तरी तदनंतर एकही खेळाडू दत्ता पवारच्या पुढे अगदी जाताना पाहायला मिळाला नाही. दत्ता पवारचा वार तिथे देखील पाहायला मिळाला. आज मैदानावरती देखील दत्ता पवारच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्या. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 5 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आगामी काळामध्ये मावळच्या मानाची, मावळच्या सन्मानाची, मावळच्या अभिमानाची आपली MPL मावळ तालुका प्रीमियर लीग, मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा येत्या 21 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये कानेफाट्याच्या तनिष्क हॉटेल शेजारी मैदानावरती संपन्न होईल. नक्कीच मावळकरांना या पंचक्रोशीतील प्रत्येक खेळाडूंना प्रेक्षक राजाला विनंती असेल, एकदा आपल्या MPL मावळ प्रीमियर लीगला नक्कीच एकदा भेट द्या. इथे पहा चेंडू बहारदार खेळलाय आणि नो चान्स इथे ठोकलाय. खान खनिज षटकार आहे. चरण डीजे डीजे इथे पुन्हा एकदा इथे इथे क्षेत्ररक्षण बहारदार आहे. क्षेत्ररक्षण काबिल तारीफ आहे. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर दुहेरी अंकामध्ये पोहोचलाय. 11 धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात.
तुषारला आपण पाहतोय. सूरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. इथे सूरज वरती आक्रमण झालंय. स्वॅग से करेंगे स्वागत. ठोकलाय खान खाने षटकार डीजे. थँक्यू डीजे. सतरा धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तुषार. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल देखील पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डबल पॉवर दत्ता पवारला. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार असेल. इथे यष्टांच्या मागे थोडंसं कामकाज खराब आहे. त्यानंतर बॅकअप देखील दिला गेला आणि एक सिंगल इथे प्राप्त होती. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 18 धावा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. जिल्हा परिषद चषक 2026. कर्लानगरीच्या कार्यक्षम माजी सरपंच आणि पीएमआरडी सदस्या दीपालीताई दीपकांना हुलावळे ताईंच्या माध्यमातून देखील आणि अण्णांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा देखना सोहळा या ठिकाणी आज संपन्न होतो. गेले 6 दिवस लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहिली, परंतु आज या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आहे. याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण हो गोड, आणि हा शेवटचा क्षण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे वाईड यॉर्कर चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. 85 धावसंख्येचा पाठलाग करत आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. P2चं षटक प्रगती पथावरती देखील पाहायला मिळते. इथे चेंडू खराब आहे. इथे चेंडू खराब आहे. डेड बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. मृत चेंडू घोषित केलाय. इथे क्रॉस द बॅट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावा आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला आम्हाला माहित नाही, परंतु माझ्या राजाचा जन्म आम्हाला हिंदवी स्वराज्य देऊन गेलाय आणि ते 19 धावा देखील आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आहे. इथे समोरच्या बाजूला आक्रमण झालंय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली. बाउंड्री लाईनची भेट चौकार डीजे.
इथे पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बहारदार खेळलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक तर आली आहे, दुसरीला प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पळून पूर्ण केला 2 धाव्यांच्या मदतीने. 25 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 25 ऑन बोर्ड आहे. चला या ठिकाणी आपण टॉस देखील संपन्न करतो नेक्स्ट मॅचचा. बौर आणि पिंपोळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठासमोर या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. पहा मित्रांनो, पुढचा मॅच बौर आणि पिंपोळी दोन्ही संघाला विनंती असेल आपले क्रिक हिरोजचे स्कॅनर. जर स्कॅनर नसेल तर क्रिक हिरोज ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. तुमची संपूर्ण प्लेइंग 11ची लिस्ट त्या ठिकाणी अपडेट करा आणि तो स्कॅनर आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅच संपायच्या अगोदर हे सर्व तुम्हाला करायचंय. आणि तिसऱ्या मॅचचं देखील गोवित्री आणि बोरज आपलाच देखील हेच सांगतोय. क्रिक हिरोजचा स्कॅनर आमच्यापर्यंत पोहोचवायचे. ऑनलाईन स्कोरिंगला ते स्कॅनर लागतात. त्यामुळे विनंती असेल जर एखाद्या टीमकडे नसेल तर क्रिक हिरोज प्ले स्टोअरला जा. क्रिक हिरोज हे सर्च करा. सर्च केल्यानंतर संपूर्ण तिथे ॲड टीम येतं. ॲड टीम मध्ये जा. सर्व तुमची प्लेइंग 11 काही 14 15 16 खेळाडूंची लिस्ट असेल ती सर्व तिथे त्या ठिकाणी ऍड करा आणि त्यानंतर तुम्हाला एक स्कॅनर येतो. तो स्कॅनर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल आता 24 चेंडू आणि 60 धाव्यांची गरज आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क ठोकलाय. खान खनी षटकार. डीजे कमान. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे जोरदार बॅट फिरवण्याचा जर प्रयत्न झाला परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर चेंडू डॉट आहे. चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच बौर आणि पिंपोळी. माऊली भाऊ पिंपोळी या विनंती असेल मुख्य व्यासपीठासमोर या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय आणि सज्जन भाऊ ठोंबरे स्पोर्ट फाउंडेशन बौर सज्जन भाऊ ठोंबरे या मुख्य व्यासपीठावर आपणास देखील आता हा शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघाला हा चौथा कॉल आहे. जर इथे उपस्थित होत नसाल
किरण वाटाणेला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक बॅटर आहे किरण वाटाणेकडे देखील क्षमता आहे, परंतु इथे त्या क्षमतेचा उपयोग इथे मैदानाच्या आतमध्ये किरण वाटाणेला देखील करावा लागेल. बौर टीम कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. इथे किरण वाटाण्याच्या बॅट मधून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. बिग विकेट गॉन. आणि इथे 12व्या खेळाडूचा जल्लोष देखील आपण पाहतोय. टाळ्यांचा कडकडाट त्याच्या माध्यमातून देखील केला. ते सर्वात मोठं मन जर कोणाचं असेल ना क्रिकेटच्या पटलावरती ते 12व्या खेळाडूचं एवढं देण्यात ठेवा. कारण की 11 संघ 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात, परंतु हा 12वा खेळाडू नक्कीच तळमळ त्याची देखील सातत्याने आपल्याला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील पाहायला मिळते. त्यामुळे सर्वात मोठ्या मनाचा खेळाडू हा 12वा खेळाडू असतो, एवढं ध्यानात ठेवा. इथे सुनीलला आपण पाहतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नायगाव संघाचा 12वा खेळाडू आहे. चला या ठिकाणी टॉस देखील आपण संपन्न करतो. एका बाजूला सज्जन भाऊ ठोंबरे स्पोर्ट फाउंडेशन बौर, त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11 पिंपोळी. आयकॉन देखील पिंपोळी संघामध्ये भूषण सहानी पाहायला मिळेल. बौर संघ सज्जन दादा ठोंबरे. टॉस का बॉस सज्जन दादा ठोंबरे स्पोर्ट फाउंडेशन बौर. निर्णय कळवा. चेंडू वाईट. अतिरिक्त धावे. आयकॉन शुभम काळोखे देखील आयकॉन आपल्याला पाहायला मिळेल अपोजिट संघामध्ये. एका बाजूला आता पुढच्या मॅच मध्ये शुभम काळोखे असेल, तर दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर बॉय भूषण सहानीला देखील आपण पाहू. तळेगाव ट्रॅकर संघासाठी सातत्याने हे दोन्ही खेळाडू एका संघात खेळतात, परंतु आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून नक्कीच खेळतील. स्कोर कार्ड मध्ये इथे बदल झालाय. 37 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचं प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती या स्पर्धेच्या निमित्तानं मळवली नगरीचे शिवसेना शाखा प्रमुख विजयजी कांबळे यांचं देखील शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन घुसगे खाड्याला आपण पाहतोय. आयकॉन आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. आता ह्या 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या बाजूला डबल पॉवर दत्ता पवारचा झंझावत पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. शुभम शेटे आणि इथे रोहनच्या बॅट मधून फटका तर फसला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर खूप पुढे आला. इथे मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली. दत्ता पवार देखील त्याला प्रश्न विचारतोय इथे काय घडले. दत्ताचे दोन्ही हात डोक्यावरती आहे आणि दत्ताच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य देखील पाहायला मिळाले. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात 41. 3 षटकांचा खेळ संपलाय. अर्धा डाव इथे संपलाय. 18 चेंडू मध्ये आता बनवायचे आहे. 18 चेंडू आणि 44 धावा आहे समीकरण आहे. 18 मध्ये 41 बनवल्यात. 18 मध्ये इथून पुढे 44 बनवायचे आहे. DJ, come on.
थँक्यू डीजे. तुषार शेटेला आपण पाहतोय षटक क्रमांक आता मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचा आहे आणि चौथ्या क्रमांकामध्ये तुषार शेटे देखील पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक बॅटर आहे देवा शेडगे. इथे देवाच्या बॅट मधून चेंडू खेळलाय, खोदून काढला आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. आला इथे खणखणीत चौकार आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. इथे पुन्हा एकदा चेंडू बहारदार मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप लांब वरती आहे. देवा शेडगेच्या बॅट मधून इथे चौकार आलाय. मेहूद डान इथे देवा सांगतोय डीजे. डीजे. इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे. देवाच्या बॅट मधून इथे सातत्याने धावा येताना पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती 49 धावा आहे. 49 ऑन बोर्ड. 85 बनवायचे आहे. 49 तर आतापर्यंत बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रगती पथावरती. परंतु आयकॉन खेळाडू आपण पाहिलं तर या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. देवाच्या बॅट मधून धावा येतात. इथे बा देवाच्या बॅट मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. इथे ठोकलाय खणखणीत षटकार डीजे. पहा मित्रांनो, तुम्हाला या अगोदर देखील मी सांगितलंय नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या संघांना विनंती असेल, माऊली भाऊ पिंपळे आणि सज्जन भाऊ टोंबरे, तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा विनंती करतोय, आपले क्रिक हिरोजचा स्कॅनर आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही जेवढे लेट करणार तेवढा सामना कमी षटकांचा होणार, याची तुम्ही देखील दखल घ्या. कारण की हे सर्व तुमच्यासाठीच केलंय, लाईव्ह देखील तुमच्यासाठीच आहे.
कारण की तिथे लाईव्हला स्कोर तर अपडेट झाला पाहिजे. 59 धावा आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर बिग इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन झालंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. अरे लय गडबड आहे. 12 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे. या षटकात धावा येताना देखील पाहायला मिळाल्या. आता समीकरण 12 चेंडू 25 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आता प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 मध्ये शुभम शेटे इथे गोलंदाजी मार्कवरती असेल. माऊली भाऊ पिंपळे आपणास देखील विनंती करतोय या ठिकाणी क्रिकेटचे स्कॅनर काहीतरी पोचवा भाऊ, कारण की ते पोचवल्याशिवाय पुढे काहीच हालचाल नाही. स्पर्धेच्या निमित्तानं हबप मनोहर महाराज कडू यांचं देखील शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये देखील बोरज संघ पाहायला मिळेल आणि बोरज संघाच्या सदैव पाठीशी कौतुकाची थाप मनोहर महाराज कडू यांची सातत्याने पाहायला मिळते. इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आहे. चेंडू डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 25 बनवायचा पहिला चेंडू इथे डॉट आलाय. इथे लोअर फुल टॉस चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चैतन्य डाऊन दी बॉल. यस टेकन व्हेरी गुड कॅच. टिपलाय झेल आणि इथे विकेटचं पतन आहे. बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद.
इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. भूषण साहनी यांचं देखील शुभागमन झालंय. आयकॉन खेळाडू आहे. साठ धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. पहिले तिन्ही चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर डॉट आहे. 2 विकेट आलेत, 1 चेंडू डॉट आहे. इथे लोअर फुल टच चेंडू आला तसा फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. चेंडू द्या. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे. शेवटचा 1 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. आणि इथे पहा वार दमदार आहे. इथे बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि इथे समीकरणामध्ये बदल झालाय. समीकरण आता फेल. थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद. सहा चेंडू आणि 13 हे समीकरण आहे. 6 बॉल 13.
सहा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. युद्धाला सुरुवात झाली आहे. रणशिंग फुंकले गेलेत एकमेकांवरती. इथे डावपेच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल देखील पाहायला मिळतोय. मयूर आहे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती मयूर. इथे पहिला चेंडू. पंचांकडे फार मोठं अपील आहे. अपील अपील इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना जर टाय झाला तर इथे सुपर ओव्हर नाही. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. ते देखील लक्षात राहून द्या. इथे लोअर फुल टॉस चेंडू. लोअर फुल टॉस आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. खणखणी षटकार. थँक्यू. इथे धाव घेण्याचा प्रयत्न कोणत्या आणि इथे बॅटर बाद आहे. इथे बॅटर बाद आहे. तीन चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. 7 बोली तो 7 निभाना आहे. 7 बोली तो 7 चलना आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. निलेश ढगेचा झंझावत देखील वर्षेच्या मैदानावरती पाहायला मिळाला. 116 धाव्यांचा पाठ 114 धाव्यांचा पाठलाग करत असताना 31 चेंडू आणि 92 धावा चेसिंग करत असताना निलेश ढगेच्या बॅट मधून 31 चेंडू आणि 92 धावा. या परिसराचा असणारा सार्थ अभिमान निलेश ढगेचा झंझावात आज वर्षाच्या मैदानावरती पाहायला मिळाला. इथे मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. आणि इथे अफलातून झेल टिपला गेला. विकेटचं पतन आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. इथे देखील आता सामना आपण जर पाहिला ना थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. क्या होगा
क्या होने वाला है. 2 चेंडू आणि 7 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. बौर संघ निर्णय कळवा मित्रांनो. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. एक चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आता हृदयाची धड 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 पाहायला मिळतीये. सुनील इथे, सुनीलच्या आता मनामध्ये इथे धड धड धडकी भरलीये. काय होणार. नागनाथ क्रिकेट क्लब नायगाव. एक चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. क्या होगा. चला एका चेंडूचं स्वागत करा मित्रांनो टाळ्याने. आणि समोरच्या बाजूला फटका खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. इथे सुनीलचा जल्लोष पहा. 12वा खेळाडू आहे. चाललाय मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन फोकस करा. कॅमेरामॅन सुनीलला फोकस करा. 12वा खेळाडू आहे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. डीजे डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. डीजे थँक्यू. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिले 3 सामन्यामधून 3 संघ टॉप 3 मध्ये घेतले जातील. नंतरचे 3 संघ जे पराभूत संघ आहे त्या पराभूत संघामध्ये आपण बॉल आउट खेळवणार आहे आणि बॉल आउट मधून 4था संघ एक सेमीला घेणार आहोत. याची देखील दखल घ्या.
यानंतर बॉल आउट करणार पराभूत संघ. नंतर सांगू नका की आमचे खेळाडू गेले आणि काय गेलं, कोणतंही कारण इथे ग्राह्य धरलं जाणार नाही, याची देखील दखल घ्या. एक संधी इथे प्रत्येक संघाला, पराभूत संघाला संधी आहे. त्यामुळे परत कोणी सांगायचं नाही की आमचा खेळाडू गेला, आमचे प्लेयर गेले, हे कोणतंच कारण इथे ग्राह्य धरलं जाणार नाही. खेळाडू नसेल तर पुढच्या संघाला बाय दिली जाईल, याची देखील दखल घ्या. मंडप वाले स्टेज बशी या लवकर. मंडप वाले स्टेज बशी या. चला सलामीच्या आघाडीची जोडी, दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चला इथे डावाला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सह्याद्री 11 पिंपोळी, त्यांच्या विरोधामध्ये सज्जन भाऊ ठोंबरे स्पोर्ट फाउंडेशन